वयाच्या 15व्या वर्षी आपण जास्तीत जास्त काय कमवलं होतं? आई वडिलांकडनं मिळालेले 100 रुपये किंवा मग शाळेमधल्या स्पर्धेमधलं एखादं सर्टिफिकेट. मात्र आज आपल्याच देशामधल्या एका पोरानं वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अख्ख्या जगाला आश्चर्याचा धक्का दिलाय आणि तो आज करोडपती झालाय. आणि त्यानं क्रिकेटच्या मैदानामध्ये असे काही जागतिक विक्रम मोडले आहेत की जे पाहून भले भले दिग्गज देखील थक्क झाले आहेत. बिहारच्या मातीमधनं आलेल्या वैभव सूर्यवंशीबद्दल आपण आज बोलणार आहोत. वैभवचा खडतर प्रवास, त्याचे अवॉर्ड्स आणि त्याची ही दमदार कहाणी एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधी समजून घेऊयात वैभव कुठून आला. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यामधील ताजपूर नावाचं एक छोटंसं गाव. घरची परिस्थिती बेताचीच, वडील शेतकरी. पण या पोराचं क्रिकेटवरचं वेड इतकं भयानक होतं की वडिलांनी स्वतःच्या शेतामध्ये त्याच्यासाठी खेळपट्टी तयार केली. तिथे घेतलेल्या अपार मेहनतीमुळे वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी हा पोरगा बिहारसाठी रणजी ट्रॉफी खेळला. आणि जेव्हा IPLचा 2025चा मेगा ऑक्शन आलं तेव्हा राजस्थान रॉयल्सनं तब्बल 1,10,00,000 रुपयांची बोली लावून या 13 वर्षाच्या पोराला संघामध्ये घेतलं आणि तो IPL इतिहासामध्ये सर्वात तरुण करोडपती खेळाडू बनलाय. आता तुम्ही म्हणाल 1,10,00,000 रुपये तर मिळाले, पुढे काय केलं? तर ऐका. नुकत्याच संपलेल्या IPL 2026च्या या सीझनमध्ये वैभवनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. त्यानं 16 मॅचेसमध्ये तब्बल 776 रन्स कुटले आहेत आणि रेकॉर्ड कोणाचा मोडलाय माहिती आहे? T20चा राजा, ज्याला अख्खं जग युनिव्हर्स बॉस म्हणतं, अशा ख्रिस गेलचा. गेलनं एकाच IPL सीझनमध्ये सगळ्यात जास्त 59 सिक्स मारले होते. पण या 15 वर्षाच्या पोरानं या सीझनमध्ये तब्बल 72 गगनचुंबी सिक्स मारून ख्रिस गेलचा तो 14 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड इतिहास जमा केलाय. त्याच्या या वादळी कामगिरीमुळे IPL 2026च्या फायनलमध्ये वैभववरती अवॉर्डचा अक्षरशः पाऊस पडलाय. IPLच्या इतिहासामध्ये एका सीझनमध्ये तब्बल 5 मोठे अवॉर्ड्स जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरलाय. ऑरेंज कॅप म्हणजे सीझनमध्ये सर्वाधिक 776 रनसाठी, IPL MVP म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर अवॉर्ड, तसेच सुपर सिक्सचा अवॉर्ड, सर्वाधिक 72 सिक्ससाठी. या बंपर अवॉर्ड्स, ऑक्शन प्राइज आणि मॅच फीच्या जोरावरती या पोरानं एकाच वर्षात जवळपास 3 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पैसा आणि प्रसिद्धी तर मिळालीच, पण सर्वात मोठा प्राऊड मोमेंट कधी आला माहिती आहे? जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पाटणा विमानतळावरती वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या शेतकरी मातापित्यांची विशेष भेट घेतली आहे. वैभवनं अत्यंत आदरानं PM मोदींचे पाय धरून आशीर्वाद घेतले. मोदीजींनी त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली आहे. त्याचं तोंड भरून कौतुक केलं आणि त्याला देशाचं भविष्य म्हटलंय. विचार करा, ज्या पोराकडे अजून स्वतःचे पॅन कार्ड सुद्धा नसेल, त्याच्या स्वागतासाठी देशाचे पंतप्रधान उभे राहतात. हा प्रत्येक भारतीयासाठी किती अभिमानाचा क्षण आहे. स्वतः क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर सरांनी देखील वैभवचं विशेष कौतुक करताना म्हटलंय की मूर्ती लहान पण कीर्ती महान. आज वैभव आपल्या देशामधील करोडो तरुणांसाठी एक मोठा इन्स्पिरेशनल बनलाय. आणि सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजे आपल्या या 15 वर्षाच्या वंडर बॉयची म्हणजेच वैभव सूर्यवंशी याची भारतीय सिनियर संघामध्ये निवड झाली आहे. IPL 2026 त्याच्या वादळी आणि ऐतिहासिक कामगिरीनंतर BCCI सिलेक्टर्सना त्याची दखल घ्यावीच लागली आहे. या निवडीसह तो भारतीय पुरुष क्रिकेट संघामध्ये स्थान मिळवणारा इतिहासामधील सर्वात युवा खेळाडू ठरलाय. त्यानं महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक विक्रम देखील मोडीत काढलाय. त्याची गोष्ट आपल्याला एकच मोठा संदेश देते. तुमचं वय कितीही असो, तुमची गरिबी असो किंवा तुम्ही कुठल्याही लहान गावामधनं येत असो, यानं काहीही फरक पडत नाही. जर तुमच्यामध्ये खरंच टॅलेंट असेल आणि तुम्ही त्यावर दिवसरात्र प्रामाणिकपणे काम केलं ना, तर ते टॅलेंट जगाच्या समोर आल्याशिवाय आणि नशीब तुमच्या समोर झुकल्याशिवाय राहत नाही. बिहारच्या एका शेतामधनं निघून थेट पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचलेला आणि ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडणारा वैभवचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.